नमस्कार, प्राची किचनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या रेसिपीमध्ये आजच्या. आज आम्ही दह्याचं लोणी कसं काढवते ते तुम्हाला दाखवते. कसं काढायचं ते दह्याचं लोणी सोप्या पद्धतीत आणि पटकन येतं असं काही ते तुम्हाला दाखवते. मिक्सरमधनं काढायचं आहे आपल्याला. हे बघा, मी मिक्सरचं जार घेतलं आहे, त्याच्यात थोडं थोडं घालून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. हे बघा, आणि हे 4 दिवसांचं दही आहे माझं. मी आठवड्यातून 2 वेळा लावते विरजण असं. हे बघा, मी थोडं थोडं याच्यात घालून घेते. पाणी अजिबात नाही मी वापरत. तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता, पण मी नाही पाणी अजिबात वापरत नाही याच्यात. जरा सर्दी झाल्यामुळे जरा आवाज मध्ये मध्ये हे होतोय. हे बघा, ते मिक्सरमध्ये मी फिरून घेणार आहे. हे बघा, मी जारमधनं मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलं आहे. मस्त आलं आहे बघा दोन्ही. हे बघा, तुम्ही असं एक काहीतरी भांडं घ्या स्टीलचं आणि त्याच्यात काढून घ्या आपलं. असंच मी थोडं थोडं सगळं लावून घेणार आहे पुन्हा घालून मिक्सरमध्ये. हे बघा, मी पुन्हा घालते याच्यात. असं मी स्टेप बाय स्टेप लावून घेणार आहे सगळं हे दही. हे बघा, पुन्हा मी फिरवून घेते. असंच आपण हे सगळं थोडं थोडं लावून घेऊया मिक्सरच्या जारमधनं. हे बघा, आपलं झालेलं आहे सगळं लावून घेतलं आहे. हे बघा, पूर्ण झालेलं आहे भांड्यातलं खाली. मस्त आहे बघा. पण शेवटचं मी लावून घेतलं ते काढून घेणार आहे मी याच्यात. हे सगळं पुसून काढून घेणार आहे याचं. आणि तुम्ही एकदा परत जर तुम्हाला विरजण ठेवायचं असेल ना, दही जर लावायचं असेल तर तुम्ही जे दही लावणार आहात ना त्याच्यातले 2 चमचे बाजूला काढून ठेवायचे दही. आणि ते दुसऱ्या वेळा तुम्ही दही टाकणार ना त्याच्यात ते घालायचं. आपलं दही चांगलं होतं आणि लोणी मस्त येतं. चला, मी काढून घेते सगळं पुसून. हे बघा, असं जर तुमच्याकडे रवी वगैरे काय असेल ना तर जरा तुम्ही फक्त हे करून घ्या त्याला, किंवा आपला गोळा अजून जरा चांगला येईल. दही आपलं दोन्ही जरा चांगलं होईल आपलं. हे बघा, आणि पाणी मी नाही वापरले अजिबात. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं वापरू शकता. मी नाही वापरले, कशाला आपलं लोणी चांगलं यायला पाहिजे म्हणून नाही वापरलं. आणि ताक अजिबात आंबट होत नाही. 4-4 दिवसांनी जर तुम्ही दही लावत गेलात ना तर अजिबात ताक आंबट होत नाही. तुम्ही ताकाची कढीसुद्धा खाऊ शकता. नुसतं झाज पण करून पिऊ शकता. असं गोड छान होतं ताक आपलं. मी असं जरा 2 मिनटं घुसवून घेते. स्टार्ट. हे बघा, आपलं झालेलं आहे 2 मिनटं. काढून घेणार आहे बाजूला. आणि आपल्या हाताने हे लोणी आहे ना ते एकजीव करून घेणार आहे, सगळीकडे एकत्र गोळा करून घेणार आहे. आणि तुम्ही ना दह्याला ठेवताना ना स्टीलच्या ह्याच्यातच ठेवा, ते चांगलं येतं दही आपलं. आंबट अजिबात होत नाही स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवल्यावर. हे बघा, मस्त 4 दिवसांचंच आहे फक्त दही, तरी आपलं लोणीचा गोळा बघा केवढं छान. 200 मिली प्रत्येक फोटी मी 200 मिली दूध काढते. हे बघा, मस्त गोळा झाला. हे बघा, मी ते पाणी घेतलं आहे का भांड्यात. हे बघा, ते मी पाणी ह्याच्यात ठेवणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे ते दोन्ही. आणि त्याचं तूप बनवणार. त्याची मी लिंक तुम्हाला टाकते. तूप कसं बनवायचं ते पण टाकते व्हिडिओ. हे बघा, आजची तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मी त्याचं तूप बनवते ते पण तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते. हे बघा, मी ते धुवून घेणार आहे स्वच्छ 1-2-3 पाण्यातून. का आपल्या ताकाचा अजिबात वास येता कामा नये आपल्या ह्याला तुपाला. पण तूप कढवणार आहोत त्याला. हे बघा, मी हे लोणी धुवून घेतले स्वच्छ मस्तपैकी 2-3 पाण्यातून. आता आपण हे कढवणीचं तूप बनवून घेणार आहोत. आणि हे गाईचं आहे लोणी.
मी गाईच्या दुधाचं काढलं आहे. तुम्ही कुठल्याही म्हशीचं पण वापरू शकता, तुम्ही गाईचं पण काढू शकतात असं तुम्हाला हवं तसं. हे तूप आपण कडवून मस्तपैकी भरणीत भरून ठेवणार आहोत. ह्याचं 200 मिली तूप येतं एका टायमाला. हे बघा, हे सगळं स्वच्छ धुवून घेतले आणि स्टीलच्या भांड्यात घालून घेतले. मी कडवून घेऊया आपण. हे बघा, मी गॅसवर ठेवलं आणि गॅस ऑन केला आहे. बारीक ठेवणार आहोत आपण आणि मधी मधी जरा ढवळत राहायचं आहे आपल्याला. बारीक ठेवला आहे गॅस. हे बघा, मी 2 चिमूट हळद टाकते. हे बघा, वास यायल्यासाठी. आणि जरासं 2 चिमूट मीठ टाकते की आपलं तूप बाहेर जर राहिलं असं कसलाही हात लागला तर नाही खराब होत. हे बघा, 2 चिमूट टाकूया आपण. हे तूप तुम्ही देवाला पण वापरू शकता, शिरा बनवायला पण वापरू शकता, असं पूजेला पण वापरू शकता, घरात रोजचा दिवा लावायचा असेल तरी पण वापरू शकता. आणि वर्षभर टिकतं तूप, आपण घरी बनवतो ते. हे बघा, आपल्या तुपाला उकळी येते मस्तपैकी. ढवळून येते जरा मधी मधी. हे बघा, हे बघा, आपलं कडत आलंय तूप. आणि हे तूप मस्त कणेदार असतं, जसं की बाहेर विकत मिळतं तसंच असतं. एकदम बारीक, एकदम कणी पडतं त्याला. हे बघा, आपलं तूप झालेलं आहे, कडत आलं आहे. मी गॅस बंद करून घेणार आहे. बंद करते गॅस आणि थंड करून आपण बाटलीत भरून ठेवणार आहोत गाळून. हे बघा, आपलं तूप झालेलं आहे. मी थंड करून नंतर बाटलीत भरणार आहे. आजचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. आणि हे गाळून मी भरून ठेवणार आहे. तुम्ही कुठल्या पण बाटलीत भरून ठेवू शकता. स्टीलच्या म्हणा असेल तर तुमच्याकडे असेल एक बाटली असेल ती स्वच्छ घासून त्याच्यातही भरून ठेवू शकतात. चला मग भेटूया. बाय बाय.